हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. सकाळी सकाळी मी इकडे तुम्हाला आता फ्रीज क्लीन करताना दिसते. बऱ्याच दिवसापासून मला फ्रीज क्लीन करायचं होतं. बऱ्याच दिवसापासून, काही महिन्यापासून क्लीन करायचं होतं. पण फायनली आज मुहूर्त काढला आणि म्हटलं सकाळी सकाळी मस्त फ्रीज क्लीन करून घेते. एक माझ्याकडे स्प्रे होता, तो मारून माझं काम जरा इझी झालेलं आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे कुठलं वगैरे ते क्लीनर यूज करत होती. तर मी नसेल पाहत तुम्ही तर नक्की शॉर्ट व्हिडिओ जाऊन चेक कराल. त्यामध्ये प्रोडक्ट पण टॅग केले आणि हे बघा अगदी क्विक, म्हणजे आजपर्यंत सगळ्यात लवकर माझं फ्रीज क्लीन करून झालेलं आहे. मस्त अगदी चकचकीत. बरेच जे असे जुने डाग पडलेले होते ना ते पण निघून गेले आणि जास्त वेळ लागला नाही. म्हणून मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावा. आणि फायनली किती दिवसापासून फ्रीजचा एरिया पण तुमच्यासोबत शेअर नव्हता केलेला, तर तो पण झाला. फ्रीज क्लीन करून झाल्यानंतर ऑर्गनाईज पण माझं करून झालेलं आहे. चला छान, माझं फ्रीज जे आहे ना एकदम पटपट क्लीन करून झालेलं आहे. त्यानंतर मस्त अंघोळ वगैरे केली आणि पिया ना ॲक्च्युली आज स्कूलला गेली आहे. म्हणजे तिला आता व्हॅकेशन सुरू आहे, पण त्यांच्या स्कूलमध्ये ना थोडं असं 2-3 दिवस ना स्पोर्ट्स डे सारखं सेलिब्रेट करणार आहे. जसं पियाने मागे स्केटिंग वगैरे मध्ये लास्टला तिने थोडं पार्टिसिपेट केलं होतं. मग त्यासाठी तिला आता 2-3 दिवस जाऊन फक्त 2 ते 2.5 तास, आय थिंक 8 ते 10:30 पर्यंत आहे. आणि आता ऑलमोस्ट जे आहे 9:45 वाजले. आता येईलच ते अजून अर्ध्या तासामध्ये. सो त्यांचं ते थोडंसं असं स्पोर्ट डे सारखं जे आहे ना, ज्या मुलांना यायचं आहे त्यांनी येऊन थोडं 2-2.5 तास येऊन खेळू शकतात. टीचर लोक शिकवतील अशा पद्धतीने, कंपल्सरी नाही आहे. पण पिया मात्र खूप एक्सायटेड होती. मला तर असं झालं होतं की अरे काय 8 वाजता उठायचंय, म्हणजे 8 वाजता स्कूलला जायचंय म्हटल्यावर आपल्याला जे आहे ते लवकर उठून सगळी तयारी करावी लागेल. तसं टिफिन वगैरे, छोटं स्नॅक्स वगैरे असं काही द्यायचं होतं. पण तरीही घरी ब्रेकफास्ट बनवाते मला नको वाटत होतं, पण तरी पण म्हटलं चला पाठवूया, तिची इच्छा आहे तर. असंही दिवसभर तर घरी निवांतच असते ती. सो मग तिला पाठवलं आता. आणि आज फ्रीजचा मुहूर्त लावला होता जसं तुम्ही सकाळी सकाळी पाहिलं. आणि आता म्हटलं बाकीचे सगळं कामं आवरायच्या आधी, पुढचं काही शेअर करण्याआधी थोडेसे अपडेट्स जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. ॲक्च्युली मागच्या वीकमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, मी 2च लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले. कारण ना म्हणजे काय झालं खरं सांगायचं तर त्याचं रिझन असं होतं की माझं जे इंस्टाग्रामचं सेकंडवाला अकाउंट आहे ना, पिया पल्लवीवालं, तर त्याच्यावर जरा कंटिन्युअसली 2-2, 3-3 ना असे थोडे प्रमोशनचे व्हिडिओ आलेले होते. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, मी जेव्हा ते सेकंडवालं इंस्टाग्राम सुरू केलं होतं ना, माझा एकच थॉट होता त्याच्या मागचा की म्हणजे काय व्हायचं ना, इथे मला तुमच्यासोबत डेली रुटीन सगळी शेअर करायची होती. तुम्ही माझे मिनी व्लॉग्स बघतात लाईफ ऑफ पिया मम्मीवर, सगळे मी त्यामध्ये डेली रुटीन असं सगळं शेअर करते. मला असं वाटायचं की मला हॉल व्हिडिओ बनवणं आवडतं, पण ते मी एका दिवसामध्ये 2-2, 3-3 व्हिडिओ तर तुमच्यासोबत या चॅनलवर शेअर करू शकत नाही. म्हणून मग मी तिथे इंस्टाग्राम ओपन केलं होतं की तिकडे मी हॉल व्हिडिओ शेअर करेल आणि ऑटो DM होतात, म्हणजे पर्टिक्युलर एकेकाला आपल्याला लिंक द्यायची पण गरज नाही. म्हणून मी ते सुरू केलं होतं. पण मी कधी विचार केला नव्हता की हे अकाउंट जे आहे, म्हणजे ते माझं पेज जे आहे ते ग्रो झाल्यावर पुढे जायला की मला तिकडे पण प्रमोशन यायला लागतील. तर तेच 2-3 बॅक टू बॅक प्रमोशन तिथले व्हिडिओ होते. आणि त्यांचं असंही नसतं की म्हणजे ब्रँडला ज्या तारखेला पाहिजे त्या तारखेलाच द्यावं लागतं. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, हा जो व्हिडिओ म्हणजे तेव्हा जे आहे ना लास्ट वीकमध्ये मी काही जास्त शूट केलं नाही आणि तुमच्यासोबत शेअर केलं नाही. सो होत राहतं असं. आता तिकडे पण काहीतरी करायचं म्हटल्यावर कुठेतरी तर मला जो आहे तो वेळ मॅनेज करावा लागेल. शेवटी माझ्या हातात पण तेवढेच 24 तास आहेत तुमच्यासारखे. सो म्हणून मग मी गेल्या वीकमध्ये फक्त 2 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले. तर म्हटलं चला आता ह्या वीकमध्ये कंटिन्यू तुमच्यासोबत 3 व्हिडिओ शेअर करायचे आहेत. आणि तसं तर दररोज काही ना काही होत असतं घरामध्ये, पण वेळ कमी पडतो आणि तुमच्यासोबत तेवढं सगळं शेअर करणं होत नाही. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती अशी की सध्या ना हे म्हणजे 5-6 दिवसापासून माझ्या शॉर्ट व्हिडिओला लाईफ ऑफ पिया मम्मीवर खूप कमी व्ह्यूज येत आहे. मला असं वाटतंय की माझे व्हिडिओला रिकमेंड होत नाही. यूट्यूब जसं आहे ना, तुम्ही आपण ओपन केल्या यूट्यूब ओपन केल्या आपण ज्यांना सबस्क्राईब केलेलं असतं किंवा ज्यांचे व्हिडिओ आपल्याला आवडतात, आपण रेग्युलर बघतो, तर त्यांचे व्हिडिओ आपल्याला पहिल्याच पेजवर लगेच दिसतात. तर मला असं वाटतं की ते माझे व्हिडिओ आता सध्या रिकमेंड होत नाही. आणि मी जास्त काही खूप असं हे टेन्शन घेत नाही, कारण हे बऱ्याच वेळा माझ्यासोबत झालंय. 2-4 दिवस म्हणजे 8-1 दिवस असं सगळं चालतं, रिकमेंड होत नाही, व्ह्यूज थोडे कमी येतात. पण नंतर आपोआप जे आहे आपण कन्सिस्टन्सी ठेवली की माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि ज्या लोकांनी पाहिलेले नसतात ना, त्यांना मागचे व्हिडिओ पण रिकमेंड होतात. पण मला फक्त कमेंट करून एवढं सांगा तुम्ही, कारण ते थोडंफार तर आपल्याला धकधक होतंच की अरे एवढे छान व्ह्यूज येत होते आपल्याला आणि आता कमी होत आहे. फक्त कमेंट करून सांगा तुमच्यापैकी जर कोणी जर हे म्हणजे कोणाचं लक्षात आलं असेल की माझे कंटिन्यू जे रोज येणारे छोटे व्हिडिओ असतात ते तुमच्यासोबत रिकमेंड होत नाही असं, म्हणजे मला पण हे लक्षात येऊन जाईल की हा रिकमेंडेशनचा प्रॉब्लेम आहे ना की माझ्या कॉन्टेंटचा. कुठेतरी वाटतं मग आपण विचार करायला लागतो की अरे आपण दुसरं काहीतरी शेअर करायचं का, किंवा तुम्ही बोर झालेत का, तुम्ही बघणं आता चूज करत नाही का माझा व्हिडिओ, असं पण कुठं ना कुठे विचार येतो आपल्याला. सो तेवढं मला फक्त कळवा की तुम्हाला रिकमेंड होत नाही वर तुम्हाला खरंच तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये आता इंटरेस्टेड नाही असं काहीतरी, म्हणजे मी त्या पद्धतीने विचार करून जे आहे ते पुढे माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन.
फ्रीजमध्ये ऑलरेडी थोडी कांद्याची पात माझी पडलेली होती आणि त्याचीच भाजी मला आता बनवायची होती. पण पियाला स्कूलमधून घरी आणताना हे थोडाफार जे आहे ते भाजीपाला घेऊन आले. आता मला असं होतं की मला ती भाजी तर ऑलरेडी बनवायची म्हटल्यावर हा सगळा भाजीपाला मला असाही फ्रीजमध्ये स्टोअर करावा लागेल. माझी त्यांच्यावर पण अशी मनातल्या मनात चिडचिड चालू होती की मला म्हणजे उशीर पण होतो स्वयंपाक करायला, त्यातल्या त्यात सगळा भाजीपाला पण निवडून ठेवा. आणि अजून तिसरं टेन्शनमध्ये हे बघा, पिया मला मध्ये मध्ये खूप जास्त त्रास देते. तिचं असं होतं की मी आज काय काय केलं स्कूलमध्ये जाऊन ते सगळं मला किचनवर बसून तुला सांगायचं. आणि माझं असं होतं की पिया थांब, मला हा पसारा आवरू दे आणि मग मला सांग. पण नाही, तिला जेव्हा सांगायचं असतं ते तेव्हाच जे आहे ते पूर्ण सांगून मोकळे होते. पण आपल्यालाही असतं की वेळेवर आपली ही कामं पूर्ण झाली पाहिजे. पण तरी सगळ्यांवर मात करून तिचं अर्ध तरी मला सांगून झालं होतं आणि माझीही साईड बाय साईड कामं चालले होते. मस्त असं मी जेवण बनवलेलं आहे, कांद्याची पात, भाकरी, सकाळचं थोडं खमण पडलं होतं ते. तसा तर काल मदर्स डे होता आणि हा व्हिडिओ पोचवेल तुमच्यासोबत उद्या, पण तरी देखील तुम्हा सगळ्या मदर्सला हॅपी मदर्स डे. ॲक्च्युली पियाने ना काल, म्हणजे तुम्हाला सांगते मी आधी एक छोटीशी स्टोरी. 3 ते 4 दिवसापूर्वी, मे बी 4 दिवस झाले असतील, 4 दिवसापूर्वी ना तिने एक कार्ड बनवायला मला द्यायचं होतं. तिला मदर्स डेला एक कार्ड बनवायला तिने सुरुवात केली. आणि म्हणजे तिने मला बघू पण देत नव्हती. म्हणजे तिकडे हॉलमध्ये बसून तिचं आर्ट अँड क्राफ्ट, त्याच्यावर काय डेकोर करणं चालू असेल तिचं, मी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. मला सांगते, मम्मा तू यायचं नाही हा, मम्मा अजिबात येऊ नको तू, मी इकडे बनवते. तरी तिला माझ्यावर विश्वास नाही की मम्मा येऊन गुपचूप बघून घेईल म्हणून. ती गेली तिकडे बेडरूममध्ये दरवाजा लावून वगैरे. तिने हे असं छान कार्ड बनवलंय माझ्यासाठी, ती ओपन करून दाखवेल तुम्हाला. आणि आज म्हणजे कालच्या दिवशी, काल मदर्स डे होता, तर काल तिने मला ते कार्ड म्हणजे तिला द्यायचं होतं, पण तिला ते सकाळपासून लक्षातच नाही की एवढ्या एक्सायटेडमध्ये 4 दिवस पूर्वीच तिने ते कार्ड बनवून ठेवलं. आणि ज्या दिवशी मदर्स डे आहे त्या दिवशी तिला लक्षात पण नाही की आज मदर्स डे असं. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर कालच्या दिवशी तिला अचानक लक्षात आलं की आज मदर्स डे म्हणून. मग म्हणते की मम्मा चल चल आज मदर्स डे आहे, मला सकाळपासून लक्षात नाही, तर मला तुला कार्ड द्यायचं आहे. मग आम्ही थोडंसं तयार झालो आणि त्यानंतर जे आहे ना, मी शॉर्ट व्हिडिओ जो होता तो शूट केला. नाही तर मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओत कालचं शेअर केलं असतं, पण मी काल काही सुरुवातच केलेली नव्हती म्हणून मी लॉंग व्हिडिओसाठी काही शूट केलंच नाही, पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत. सो बघा, आम्हाला हे कार्ड जे आहे ते खूप मेहनतीनंतर पियाने बनवून मला दिलेले आहे. दाखव गं जरा ओपन करून. हे पहिले अशी डिझाईन केली आहे. हां, आणि कर ना, इकडेच ओपन कर ना, असं कोण ओपन करतं? हे तुम्हाला समजत नसेल, मीच रीड करून दाखवते. बेस्ट मॉम एव्हर, हार्ट शेप काढलाय. आय लव्ह यू मॉम. रीड करता येतं सगळ्यांना. हे पहा, हे असं. पण समजणार. आणि हे जे फ्लावर्स तुम्हाला दिसतात ना तिथे, तेल म्हणजे असे चिपकवले नाहीये, टाकले. मी काढू शकते हवं तर. दाखव, एक काढून दाखव. एवढी मेहनत घेतली. काढलं. आता हे दिसायला जरी असंच वाटत असलं, पण आपण बनवायला घेतलं की खूप मेहनत लागते यामागे. आणि त्यासाठी थँक्यू सो मच बच्चा. हां, आणि इथे लिहिलंय सी बॅक, हे बघा. ऍक्च्युली बॅक साइडला ना म्हणजे गिफ्ट होतं, पण ते मी ते काढलं ना, काल काढलं मी. इथे तिने ते फ्लावर्स पडतात. हे ते फ्लावर्स ना असे खालीवर केले ना, तर वर त्या मधल्या साईडून 3D असा इफेक्ट येतो खालीवर दिसायचा. दाखव. आणि हे गिफ्ट ना, इथे तिने हे असं ही रिंग बनवली तिने आणि हे मागे चिटकवलं होतं म्हणून तिथे लिहिलं होतं सी बॅक म्हणून. ही पेपरची रिंग आहे. डिझाईन म्हणून हे 2 डायमंड दिसतात तुम्हाला. हे 2 डायमंड लावले. मी दुपारी असंच मोबाईलमध्ये एडिटिंग करत असताना परवाच्या वगैरे दिवशी माझ्या फिंगरचा ना ती असं काहीतरी घेत होती, पेपरने ना मेजरमेंट करत होती. मला ते अजिबात समजलं पण नाही की माझ्यासाठी रिंग बनवणार आहे असं. आणि ही अशी रिंग बनवून दिली आहे. ऍक्च्युली ना माझा इरादा काय होता की मी रिंग मध्ये तर डायमंड लावूनच देते, पण मी सेपरेटली पण डायमंड दी. काय करू. आणि आता एक्सपेक्टेशन पण मॅडमच्या अशा आहे की मी हे सगळं सांभाळून ठेवलं पाहिजे. तिला म्हटलं हे सगळं, आता तेच मी तिला म्हणली आणि तेव्हा मला लक्षात आलं की चला तुमच्यासोबत शेअर करू की पियाने मला असं गिफ्ट दिलं आहे असं. पियाच्या एक्सपेक्टेशन पण आता अशा आहेत की हे जे कार्ड बनवलं आहे ना मी, तर हे मी सांभाळून पण ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठीच मी आता गेली होती की म्हटलं चला आता सांभाळून ठेवून देते त्याला. तेवढ्यात लक्षात आलं की तुमच्यासोबत पण शेअर करायचं राहिलं असं, म्हणून आता घेतलं. आता हे कार्ड मी छान सांभाळून ठेवणार आहे. असंच ना पियाने फर्स्ट टाइम जेव्हा हातात पेन घेतला होता ना, तो कागदावर तिने असं काहीतरी चिंकाळलं होतं. म्हणजे तू शिकवलं पण नव्हतं? नाही, तू तुझं हातात पेन घेऊन असं लिहायला लागली होती काय पेजवर. असंच मी, अरे तुला मागे दाखवलं होतं ना एक वेळा ते पेज, आपण ड्रावरमध्ये ठेवलंय तिकडे. ते पण मी सांभाळून ठेवले. आठवणी असतात आपल्या अशा. अजून असे 2-4 छान छान जे कार्ड आहेत ना ते पियाचे मी सांभाळून ठेवले. आता ज्या पद्धतीने आम्हाला आर्ट आणि क्राफ्टमध्ये इंटरेस्ट आहे, मला असं वाटतं की माझं हळूहळू करत जे आहे ते एक कप्पा मोठा असा जो आहे ना वॉर्डरोबचा तो स्पेशल पियाचे फक्त असे गिफ्ट ठेवण्यासाठी
बनवावं लागेल. ती जेव्हा हे बनवत होती ना, मी तेव्हा पण तिला बोलली, पिया म्हटलं आता आमची अॅनिव्हर्सरी पण येते, मग तू तेव्हा पण बनवशील का? असं हो, मी सेपरेट ऍक्च्युली मी एक बनवलेलं अॅनिव्हर्सरीच असं गोल गोल बनवलेलं आणि पेपरने म्हणजे पेपरची दोरी बनवलेली आणि त्याला गाठ मारली होती. गेल्या वर्षी दिलं होतं ते ना. ठेवलंय मी असं सगळं सामावून ठेवलंय. सो चला आता तुम्हाला मदर्स डेला किंवा कधी पण मुलांनी असं काही दिलंय तर तुम्ही पण सामावून ठेवतात का आणि ह्या मदर्स डेला तुम्हाला काय मिळालं नक्की कमेंट आणि सांगा. मला बुके पण बनवायचा होता पण नको ग बाई, तू मला बुके पण बनवायचा होता पण मी नाही बनवला. नको करू, नको बनव, तू मला सामावून एवढं नाही ठेवू शकत मी. नको बनव. डब्बा ठेवून देतात. एक मोठा डब्बा घ्यावा लागेल असं है ना. किती डब्बे येतात? हे पहा, हे मिशोवरून बुक्स मागवले आहे आता पियाला. 6 चॅलेंजचं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ही 1, ही 2 पिया, पण ही डबल सेम सेम मिळाली का? ही 2 आणि ही 3 आणि ही 4. ही अशी बुक आहे ती काहीतरी. नाही ऍक्च्युली ना बघा काय झालं, याच्यामध्ये मला वाटलं की फक्त ड्रॉइंग बनवायची, पण ऍक्च्युली पूर्ण पेज स्क्रॅच करायचं आणि मग ड्रॉइंग भेटेल मागे. तर हे असं आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे बघा. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. डिस्क्रिप्शन में लिंक है, जाके ले लो. असं काय गर्मियों की छुट्टियों कारण अजून गर्मियों की छुट्टी बहुत दिन चलने वाली है, तो आप ले सकते हो. तू मध्येच काय हिंदी बोलते, मला पण बोलावं लागतं पुढचं. कितीच्या होते हा? काहीतरी बघ ना प्राइस 107 108 रुपये असं काहीतरी होत आहे. हा पुरतंय असं जर 4-5 दिवस मुलं बिझी राहत असतील तर. व्हिडिओचा शेवट मी एका मस्त ज्वेलरीने करणार आहे. खरं तर मी हे माझ्या नवीन चॅनलसाठी मागवलं होतं, पण मी एक्सायटेड आहे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला. तशा मी 3-4 नेकलेस मागवले आहेत मिंत्रावरून आणि मी बँगल्स मागवलेले आहेत. मी साडी पण मागवली आणि प्रॉपर असं वेअर करून मेकअप वगैरे असतो ना तसा लुक तुमच्यासोबत नवीन चॅनलवर शेअर करणार आहे. पण म्हटलं इकडे पण जे आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करते एखादा नेकलेस तरी. माय गॉड, इतका सुंदर नेकलेस आहे ना. म्हणजे व्हिडिओ असं काहीतरी छान शॉपिंगने संपला तर किती छान होतं ना, असं मला वाटत होतं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. प्रॉपर असं छान पॅकेजिंग वगैरे करून त्यांनी दिलाय, मस्त बबल रॅप वगैरे सगळं करून दिलंय. असं मस्त बॉक्स मध्ये मिळालेला आहे आणि हा नेकलेस असा काहीसा आहे. मी जरा लावून दाखव. ह्या ड्रेसवर तर अजिबात चांगला दिसणार नाही, पण तुम्ही इमॅजिन करा इतका हा सुंदर नेकलेस आहे. कुठलीही ऑर्गेन्झा साडी असेल किंवा थोडीशी लाईट कलरची साडी असेल ना त्यावर इतका सुंदर दिसणार आहे हा नेकलेस. खूपच छान आहे. 699 रुपयाची प्राइस आहे. मी प्रोडक्ट टॅग करून देईल यासोबत ना, म्हणजे अशामध्येच दाखवते मी तुम्हाला. इयरिंग्स आणि एक बिंदी असते ना तशी आहे. थांबा एक सेकंड. अशा इयरिंग्स आहेत त्याच्यासोबत आणि ही एक छोटीशी बिंदी पण आहे. छोटीशी नाही, मोठीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की थोडी छोटी राहिली असते तर अजून छान वाटली असते, पण ठीक आहे, बरेच जण घालतात. किंवा तुम्हाला असा प्रॉपर लग्नाच्या हिशोबाने जरी घ्यायचा असेल ना, असं साखरपुडा वगैरे त्यासाठी सुद्धा तुम्ही याला कन्सिडर करू शकता, जो की फक्त तुम्हाला 700 रुपयाला मिळेल. आता 700 रुपये प्राइस दाखवत आहे, पण कमी जास्त होऊ शकतो प्राइसच्या अकॉर्डिंग, आपल्या ऑफरच्या अकॉर्डिंग. सो हा असा नेकलेस आहे आणि यासारखेच ना अजून 2 आहेत. एक 499चा आहे आणि एक अजून असेल अशाच प्राइसमध्ये. आणि साडी पण मी जरा म्हणजे अशी नॉर्मलच कलरची मागवली की कुणावर कशी दिसेल असा विचार करायचा गरज नाही, आणि छान त्याच्यावर सिम्पल मेकअप करून कसं तुम्ही मेकअप वगैरे करू शकतात किंवा ज्वेलरी तुम्ही कुठली कशा साडीवर बेटर दिसेल ना, असं काहीतरी प्लॅन केलं आहे मी त्या चॅनलसाठी. सो बघूयात आता काय किती मी तसं बनवण्याचा किती प्रयत्न करते, किती छान वर्कआउट होतं. पण हा नेकलेस जर तुम्हाला आवडला असेल ना तर मी हा प्रोडक्ट ट्राय करते. आपलं टॅग करते मी हा प्रोडक्ट. बाकी अशा पद्धतीचे तुम्हाला अजून छान छान प्रोडक्ट्स पाहायचे असतील तर नक्की तुम्ही माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा किंवा इन्स्टाला फॉलो करू शकता. दोघंही साईडला तिकडे स्टोरीज वगैरे बरंच शेअर करता येते. इकडे यूट्यूबला ना थोडे ऑप्शन्स कमी आहेत, त्यामुळे इन्स्टाला जे आहे ते माझं शेअर करणं जरा जास्त होऊन गेलं आहे आता. सो तुम्ही इन्स्टाला यूज करत असाल तुम्ही तर दोघंही इन्स्टाला फॉलो करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये दोघंही इंस्टाग्राम नवीन यूट्यूबच्या चॅनलची जे आहे ते लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर चला आता मस्त सुंदर ज्वेलरीसोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.